नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या YouTube चॅनलमध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये चक्रवाढ व्याज कसे काढायचे तर ते एकदम सोप्या प्रकारे आपण बघणार आहोत। यामध्ये आपण दोन प्रकारचे एक्झाम्पल पाहणार आहोत। तर बघा, तुम्हाला एकदम सोप्या प्रकारे मी सांगणार आहे की चक्रवाढ व्याज एकदम सोप्या प्रकारे कसं काढायचं असतं। तर खूप साऱ्या मुलांना चक्रवाढ व्याज काढायला खूप अवघड जातं, पण काहीच अवघड नाहीये, एकदम सोपं आहे आणि तुम्हाला एकदम सोप्या प्रकारे मी सांगणार आहे। त्यामुळे अजिबात चिंता करू नका, अजिबात काळजी करू नका। नोटबुक तुझ्या जवळ घेऊन बसा आणि बघा हे एक्झाम्पल आपण कसे सॉल्व्ह करणार आहोत। चला तर मग चॅनलवर अजूनही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा बेल आयकॉनलाही नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा दिसतील। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला। चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया। तर बघा, चक्रवाढ व्याज, फक्त व्याज काढणं वेगळं आणि चक्रवाढ व्याज काढणं वेगळं। तर याच्या आधी आपण सर्व बेसिक जे माहिती आहे तर ती माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। तर बघा, चक्रवाढ व्याज नेमकं कसं काढायचं असतं तर आज आपण ते पाहणार आहोत। तर अशीही काही एक्झाम्पल की जी काही स्पर्धा परीक्षांना सुद्धा येतात, तर ती एक्झाम्पल आपण आज घेणार आहोत। तर बघा, एक्झाम्पल असं आहे की 20% चक्रवाढ व्याज दराने एका रकमेची किती वर्षात पाचपट होईल, असा प्रश्न म्हणजे खूप साऱ्या स्पर्धा परीक्षांना येऊन गेलेला आहे आणि पुढे सुद्धा येत राहतील असे प्रश्न। त्यामुळे तुम्हाला एकदम सोप्या प्रकारे मी सांगणार आहे, 20% चक्रवाढ व्याज दराने एका रकमेची किती वर्षात पाचपट होईल। बघा, जी पट तुम्हाला सांगितलेली असते नेहमी उत्तर लिहिताना त्यामधली एक पट कमी करायचं। 5 पट मधली एक पट कमी करा, वरती 4 लिहायचं। बरोबर, 5 पट मधली एक पट आपण कमी केली, 4 लिहिलं, छेदामध्ये हे 20 लिहायचं आणि गुणाकारामध्ये 100। फक्त एवढंच करायचंय, काहीच अवघड नाही। जी पट असते त्यातली एक फक्त पट कमी करायची, ती इथं वरती लिहायची अंशात, जे टक्के दिले ते टक्के खाली लिहायचे आणि गुणाकारामध्ये 100। आता या संख्येला आपण भाग द्यायचा। 4 एके 4, 4 पंचे 20 आणि पुन्हा 5 एके 5, 5 दोन्ही 10 आणि हा 0 इथं, म्हणजे 20 वर्ष। उत्तर आपलं काय येणार आहे, 20 वर्ष। म्हणजेच 20% चक्रवाढ व्याज दराने एका रकमेची 20 वर्षात पाचपट होईल। किती वर्षात? 20 वर्षात पाचपट होईल। तर हे याचं उत्तर आपण काढलेलं आहे। तर अशाच प्रकारची सोपी सोपी एक्झाम्पल पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तर बघा, आता हे आपण एक्झाम्पल पहिलं बघितलेलं आहे। आता आपण सेकंड एक्झाम्पल सेम या प्रकारचं पाहणार आहोत। बघा, आता इथे आपण प्रश्न घेतलेला आहे, 25% चक्रवाढ व्याज दराने एका रकमेची किती वर्षात 6 पट होईल। बघा, तुम्हाला काय सांगितलं होतं, जी पट दिलेली असते त्याचा एक पट कमी करायची। फक्त 6 पट आहे ना, वरती 5 लिहायचं, खाली हे 25 लिहायचं आणि गुणाकारामध्ये 100 लिहायचं आणि फक्त या संख्येला आता भाग द्यायचा आपल्याला। बघा, 5 एके 5, 5 5 25, पुन्हा 5 एके 5, 5 दोन्ही 10 आणि हा 0 इथं, म्हणजे 20 वर्षात। याचंही उत्तर काय आलेलं आहे की 20 वर्षात त्याची 6 पट होणार आहे। म्हणजेच 25% व्याज चक्रवाढ व्याज दराने एका रकमेची 20 वर्षामध्ये 6 पट होणार आहे। तर हा झाला आपला प्रकार पहिला, टाइप 1 झाला हा। आता अशी काही एक्झाम्पल असतात ती टाइप 2 मध्ये आपण पाहणार आहोत। तर एक्झाम्पल काय आहे बघा, दशादशे 30 दराने 5000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती। आता काय करायचं आपल्याला, बघा, जे 5000 आहे ते 5000 अगोदर लिहायचं आणि गुणाकारामध्ये 30 दराने सांगितले ना आपल्याला, म्हणजेच 100 मध्ये ते 30 ऍड करायचे, 130 होणार। बरोबर, 130 छेद 100 गुणिले 2 वर्षांचे आहे, म्हणून पुन्हा 130 गुणिले 100। बघा, आपल्याला 30 दराने सांगितलं, आपण ते 100 मध्ये 30 ऍड केले आणि 2 वर्षांचे सांगितलं म्हणून आपण ते 2 दा लिहिले। जर तुम्हाला सांगितलं असतं की 3 वर्षांचे तर हे सेम 3 दा लिहायचं, काहीच अवघड नाही। आता या संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे। बघा, 2 झिरो कट, हे 2 झिरो कट, बरोबर, हा 1 झिरो कट, हा 1 झिरो कट, हा 0 कट, हा 0 कट। बघा आता किती उरलं बघा, तर आता बघा इथं उरलं काय, 5 गुणिले 13 गुणिले 130 उरलं। बरोबर, म्हणजेच
आता आपण जर 130 आणि 13 जर यांचा गुणाकार जर आपण केला म्हणजे 13चा वर्ग जो आहे तो 169 आहे आणि इथं फक्त 0 लिहायचा म्हणजे 1690 गुणिले जर आपण 5 केलं 5 शून्य शून्य 5 9 45 5 आता 4 आले 5 सक 30 आणि 4 34 आणि 3 हातचा 5 1 5 आणि 8 म्हणजेच 8450. आता बघा या 8450 मधून 8450 मधून जर आपण ही 5000 जर रक्कम मायनस केली आता ही आपली रास आली या रास मधून ही जी मुद्दल आहे आपली तर ती आपण मायनस करूया बघा 0 5 4 आणि 3 म्हणजेच 3450 हे आलेलं आहे चक्रवाढ व्याज 3450 रुपये हे आलेलं आहे चक्रवाढ व्याज. तर अशा प्रकारे चक्रवाढ व्याज काढायचं असतं. आता बघा जर तुम्हाला हे एक्झाम्पल नसेल समजलं तर आपण आणखीन एक्झाम्पल घेऊया. तर बघा आता इथं आपण सेकंड एक्झाम्पल घेतलेला आहे सेम त्या प्रकारचं घेतलेलं आहे आपण. तर एक्झाम्पल काय आहे बघा 10,50 दराने 7,000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. आता याची मांडणी आपण सेम त्या प्रकारे करायची आहे जशी आपण मगाशी केली होती. जे 7,000 आहे ते आपण इथं अगोदर लिहायचं गुणाकारामध्ये जे 50 आहे म्हणजे 100 मध्ये 50 ऍड करा 150 झाले छेदामध्ये 100 आणि पुन्हा गुणाकारामध्ये 2 वर्षांचे आहे त्यामुळे अनेकदा घ्यायचं 150 आणि छेदामध्ये 100. आता बघा या संख्येला आपण काय करूया परत आपण हा 0 गेला हा 0 गेला हा 0 गेला हा 0 गेला हे 2 0 कट हे 2 0 कट म्हणजेच 70 गुणिले 15 गुणिले 15 असं आपल्याला करावं लागेल. आता बघा तर बघा 15चा वर्गमूळ 225 आहे 225 गुणिले आपण 70 करणार आहोत. बघा आता हे 0 इथे लिहायचा 7 5 35 3 7 2 14 15 17 7 1 आला 7 2 14 आणि 15 म्हणजेच 15,750 म्हणजेच 15,750 मधून वजा ही व्यास आली आपली 15,750 मधून हे 7,000 आपल्याला मायनस करावे लागतील. बघा 0 5 7 आणि 15 आपल्याला 7 घालावे लागतील. बघा जेव्हा आता आपण 15तून 7 घालवणार तर तेव्हा इथं उरतील 8 म्हणजेच 8,750 हे आलेलं आहे चक्रवाढ व्याज. हे आलेलं आहे चक्रवाढ व्याज 8,750 हे चक्रवाढ व्याज आलेलं आहे. तर बघा अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे की चक्रवाढ व्याज कसं काढायचं आहे. तर एकदम सोपे एक्झाम्पल आपण बघितलेले आहेत. तर नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण थोडीशी अवघड एक्झाम्पल पाहणार आहोत. चला तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.